नमस्कार. ॲक्टिव्ह विल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दर्यावरी आमची डोले होरी, घेऊन माशांच्या डोईनं आम्ही हाव जातीचे कोली. ही गाणी आपण नेहमी ऐकत असतो आणि गाणी ऐकत असताना आपण नेहमी आनंद गाण्यातून अनुभवत असतो. आज मी प्रत्यक्षात तो आनंद अनुभवतो आहे आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो, हा आजचा भाग बघताना तुम्हालाही मस्त समुद्रकिनारी फेरफटका मारल्याचा आनंद मिळेल. आता आपण आहोत अर्नाळ्याच्या या किनाऱ्यावर आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, ज्या अर्नाळा किल्ला रोड इथे राहतात, विरार पश्चिममध्ये. अश्विनी पाटील आणि दीपा केणी या दोन वहिनी आज या आपल्या होम मिनिस्टरमध्ये सहभागी होणार. कोण जिंकणार काही वेळात स्पष्ट होणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नाव सांगा. अश्विनी केतन पाटील. माहेरचं नाव? वैशाली भानुदास पाटील. बरं, पण माहेर कुठलं? मालाड. मालाड. मालवणी चर्च. द्या ओळख करून. हे पतिराज. पतिराज. हो. नमस्कार. ही मुलगी दिशा पाटील. दिशा. आई माझी. नमस्कार. आणि हे आत्या पण आणि काकी पण ह्यांची. माझी आत्या आणि काकी. अच्छा, मोठा वाटा दिसतोय. त्यांचे मिस्टर. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. चला आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार सर. बरं, मला सांगा कसं जमलं? काय काय म्हणजे कसं जमलं? काय अरे कसं जमलं विचारतो तर काय विचारतायत? तुम्ही काय ते सांगाल तर मी सांगेन ना सर. बरं, लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज. हो का? कसं काय ते? माझी आत्या आहे इथे, ती त्यांची काकी. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं ते महत्वाचं ठिकाण. काय झालं, त्याने काय केलं? काही नाही, अशीच ओळख झाली लग्नामध्ये वगैरे. आत्याची? आत्याची नाही, मग आमच्या सारांची. हो का? तुमची दोघांची लग्नात ओळख झाली. कोणाच्या? काकांच्या. काकांच्या लग्नात. मग काय झालं पुढे? त्यांनी विचारलं मला, मी नाही सांगितलं. लग्नातच विचारलं थेट? हो. डेरर आहेत सॉलिड. हा, तुम्ही लगेच नाही म्हणालात का? नाही सांगितलं मी. तुम्हाला नव्हतं करायचं. मग नंतर काय असं इम्प्रेशन पाडलं त्यांनी टप्प्याटप्प्याने? असं पडलं हळूहळू. हळूहळू का भेट होत गेली? कशी काय? सारखी यायचे घरी. ते घरी यायचे? हा, आम्ही आत्याकडे यायचो. अच्छा, मग आत्याचं प्रेम अचानक तुमचं उफाळून आलं काही दिवसांनी. सतत आत्याला भेटावंसं वाटायला लागलं. हो ना? असंच झालं ना? मग हे तिकडे यायचे? तिथे यायचं. त्यांना विचारलं पाहिजे ते तिकडे कशाला जायचे. बोलवा जरा. या. नमस्कार. बरं, काय तुम्ही प्रपोज केलं म्हणे मालवणीला? हा, मग तेव्हा नाही म्हणाल्या? मग नाही म्हटल्यावर तुम्ही कसं काय, तुम्हाला राग नाही आला? ना, अगोदर राग आला ना? हा, मग यायलाच पाहिजे. हा, मग नंतर हे नाही. नंतर मी विचार केला कधी ना कधी हे होईल. हो, बोलेलच. अच्छा, खात्री होती तुम्हाला? का का खात्री का होती? बघायच्या का सतत आत्याकडे आल्यावर? हो काय? लगेच असं का वळला? असं का? काय झालं? काही नाही. मग फोनवरती असं कधी झालंय का की तुम्ही एखादा फोन लावलात? हा, किंवा तुम्ही यांना फोन करायचात की नाही? करायचा? अरे वा. कुठल्या फोनवरून करायचा? लँडलाईन. वा 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 वा. तेव्हा नव्हते फोन ना, मोबाईल नव्हते तेव्हा. पण वहिनीच उचलायच्या फोन? हा, कधी वहिनी हिने उचललेला, कधी मम्मीने उचललेला. तेव्हा सगळं ओपन झालं. कसं काय? म्हणजे फोनवर बोलायला लागला, मम्मी फक्त बोलायची हा हा, मला वाटतं हीच बोलते का, आणि मी सगळं बोलायचो. आणि जेव्हा नंतर मम्मी बोलायला लागली ना, तेव्हा मी समजलं मम्मी आहे का बाजूला. तेव्हा ती समज. म्हणजे ह्याने लँडलाईनवर फोन केला, मम्मीने उचलला तो. मम्मी म्हणते ह्यांना की हां बोला. सगळं बोलत होती, मी समजून हे मम्मीशी बोलत होते. मम्मी हा 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 करत होती. हे मम्मीला सांगतात हा हा का करतेस, मम्मी आहे का समोर? मम्मीला सांगतात ते हा हा का करते. म्हणे हा केतन ओळखलं मी, बोल. हो ना? तेव्हा माहिती. तुम्ही मध्ये मध्ये असे सांगा मम्मी, एंट्री मम्मीची इकडे. मम्मी, तो त्या दिवशी जीवदानी मातेला जाऊन आले आणि घरातली मातेने कोपच केला, तो दिवस आठवतोय तुम्हाला? काय झालं होतं?
ह्यानी फोन ओरडले केला तिला, मी ओरडले. त्या दिवशी, पण तुम्ही माहिती बरी काढून घेतलीत सगळी. हा 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 करून. काय सांगता ते बघत होती ना. आणि मग नंतर तुम्ही याला सांगितलं तुम्ही बोलताय म्हणून. हा सांगितलं. मग तेव्हा काय झालं तुमचं? तेव्हा एकदम घाबरलो का तिला काय होईल का, मारेल का, असं तसं. आणखी काय सांगाल आता जावयाबद्दल काय सांगाल? चांगले आहेत, खूप चांगले आहेत. खूप चांगले आहेत ना. तुमच्या साक्षीने या दोघांना काही प्रश्न विचारू का? चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. माझ्या उजव्या बाजूला एक फुलदाणी आहे, त्या फुलदाणीत फुलं किती आहेत? 9. 9 आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आहेत 11 फुलं, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. यातली एक चिठ्ठी घ्या आणि तो शब्द असलेला उखाणा घ्यायचा आहे तुम्हाला. घ्या. चंदिका. चंडिका हे कोणाचं रूप आहे घरात? हा? बायकोचं. का म्हणाले असं ते? का हो? का? इथे जवळ काय नाही ना. मग ठीक आहे. बरं घ्या उखाणा घ्या. खायला आवडतो म्हणू का, अश्विनीचं नाव घेतो, ती आहे चंडिका. अरे वा. हा आता घ्या, तुम्ही घ्या. तुम्हाला काय येत आहे बघूया. एक चिठ्ठी उचला. हा घ्या. काय आलंय? दुर्गा. दुर्गा. दर मंगळवारी गणपतीला वाहीन दुर्वा. वा. केतन साहेब जेव्हा कधी उशिरा याल तेव्हा माझं रूप असेल दुर्गा. बाबा. दुर्गे दुर्गे बारी आर्थिक पाठ करून ठेवा. दुर्गे दुर्गे बारी तुझं विनस. बाप रे. आणि आता मी दोघांपैकी कोणाशी गप्पा मारू सांगा. इंग्लिश एकही शब्द येता कामा नये. चला वहिनी तयार झालेले आहेत. पहिली शाळा कुठली तुमची? उत्कर्ष विद्या मंदिर, कुठे आहे ती? मलाडला. मालडला. मग घरापासून शाळा किती लांब होती? अर्धा तास. अर्धा तास लागायचा. तुमच्या घरात कोण कोण माहेरी? आई वडील भाऊ आणि बहीण. आई वडील भाऊ आणि बहीण. भाऊ काय करतो? भाऊ आता जॉब करतोय, मराठी नोकरी करतोय. गेलं बक्षीस. आता तुम्हाला संधी. हा तुमची शाळा कुठली? विद्या मंदिर. कुठे आहे? इथे गावातच आहे. गावातच आहे. मग तुम्ही इथून जेव्हा यांना भेटायला जायचा तेव्हा कुठे जायचा भेटायला? हे नॅशनल पार्क. नॅशनल पार्क मध्ये जायचं. बघितलं इंग्लिशचा किती प्रभाव आहे आपल्यावर. चला पहिलं उत्तर चुकलं, हे तिसरंही चुकलं, पण काहीतरी पाहिजेच ना. छोटीशी एक लक्ष्मी तर घरात देतो, ही लक्ष्मी जरा हातात पकडा. चला जाऊन भेटूया त्या बहिणी. नमस्कार. नाव सांगा. दीपा किणी. मी हे माझे मिस्टर सनी किणी, माझी सासूबाई, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ह्या जाऊबाई, नमस्कार. ह्या नणन, नमस्कार. ही माझी मुलगी. काय नाव? सांग तुझं. आरोही सर. आरोही. ही रिया. रिया. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न माझ्या चुलत बहिणीच्या लग्नामध्ये एकमेकांना पाहिलं आणि मग काय झालं? मग काय प्रेम झालं? हो की नाही? हो. कोणी विचारलं? कोणाला? त्यांनी विचारलं मला. लग्नातच? लग्नामध्ये नाही, लग्नानंतर. अगोदर माझ्या बहिणीला विचारायला सांगितलं, हा. नंतर मग त्याने विचारलं. तुम्ही लगेच होकार दिला? लगेच नाही, मग थोडा अगोदर नाही सांगत होती, मग नंतर सांगितलं हो. का नाही सांगत होता आणि मोह सांगितलं? सांगा जरा. अशीच घरच्याला घाबरत होती, मग घरचे ओरडतील का काय, हा मग? नंतर सांगितलं हो. मग घरचे काय म्हणाले? घरचे पहिले तयार नव्हते, नंतर मग झाले तयार. आता कसे आहेत सगळे? आता व्यवस्थित एकदम. एकदम व्यवस्थित. पण आता तुमच्या माहेरची लोक जी आहेत ती तुमच्यावर जास्त गप्पा मारतात की जावयावर? जावई खूप आवडत त्यांना. काय जादू केली त्यांनी? त्यालाच विचारा तुम्ही. बोलवा मग. हो या. नमस्कार. नमस्कार. काय काय म्हणतायत? हा आता खूप लाड करतात म्हणे तुमचेच जास्त. जावई पाहिजे सगळ्यांना. मला नाही माहिती, मीच उलट त्यांना सांगतो, माझ्यामध्ये काय आहे बरं एवढं? हा असं तुम्हाला वाटतं? पण काय आहे असं यांच्यात? त्यांचा प्रेमळ स्वभाव. प्रेमळ स्वभाव आहे. हो. बरं लग्न कसं जमलं मग? झालं लग्न असं धुमधडाक्यात झालं खूप. धूमधडाक्यात? कुठे झालं? इकडेच. इकडेच? हो. मग लग्नातली काय आठवण? लग्नातली आठवण, हा. आज दुसऱ्या दिवशी आमच्यामध्ये केळी मोडत जातात, तेव्हा माझ्या मैत्रिणी यांचे शोध लपून ठेवले आणि ते पैसे मागू लागल्या, पैसे द्या असं. अरे बापरे. आणि म्हणजे हे कसं थोडी मस्ती करायला लागले, जिथले सगळ्यांना म्हणजे गुलाराने वाकून टाकलं सगळ्यांना मैत्रिणींना माझ्या. हो. मग नंतर मग नाही तयार झाले, मग दिले पैसे. मग दिलेत का? हो. ठरवलेलं ना देणारच होता. ठरवलेलं देणार, मग सांगितलं हा कंजूस अशी खूप मजा करतात म्हणजे, आणि मग द्यायचंच.
हो, पण अशी एखादी गोष्ट तुम्ही मागितली तर लगेच आणून देतात का? हो लगेच लगेच? हो देतात. पण घरात हे नेहमी वेळेत येतात? हो हा? येतात. मग घरातलं सगळं माहिती आहे त्यांना? हो म्हणजे काही प्रश्न विचारला तर उत्तर देतील? असं म्हणजे आता वस्तूंचं तर माहिती नाही नक्की मला, पण दुसरं म्हणजे आता आमच्या रूम मधलं वगैरे मुलीच्या बाबतीत ते सांगू शकतील पटकन. हो, थांबा बघूया. पहिला प्रश्न त्यांना विचारतो. मला सांगा, किचन मध्ये निळ्या रंगाचे काचेचे किती ग्लास आहेत? 4. अभिनंदन, जोरदार माहिती आहेत. बरं, आता एक काम करा, याच्यातली एक चिठ्ठी घ्या आणि जो शब्द आहे तो शब्द उखाण्यात असेल असा एक उखाणा घ्या. घ्या. बापरे म्हणतायत. उशीर. उशीर घ्या. मग जर उशीर शब्द असलेलं गाणं गा, मराठी उखाणा नको. आजपासून आपण थोडं बदलूया. हा ते बघा, कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षा. दोघांनी हा, 1 2 3 4. कामावर जायला उशीर झालाय बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. वा 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 वा, छान गायलात. चला, तुम्ही एक आता घ्या हा आणि गाणं गायचं. काय आला शब्द? चिडचिड. मग उखाणा घ्या. जर आंघोळीला पाणी दिला गार तर आमचे सनीराव चिडचिड करतात फार. हो, वा, अभिनंदन. मी तुमच्यावर गप्पा मारणार, एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. चला, कोणाशी बोलू? लेडीज फर्स्ट. बरं, ठीक आहे. वहिनी, मला सांगा, फिरायला कसे जाता तुम्ही दोघे? मोटार घेऊन. मोटार घेऊन जाता? मोटरसायकल. चुकलं. मोटरसायकल इंग्लिश शब्द आहे. तुम्ही सांगा आता. चला, तुम्हाला संधी. तुम्ही कुठे जाता? तुम्ही काय करता? मी केबल जॉब करतोय. केबल जॉब. केबल नोकरी करतोय. केबल पण इंग्लिशच आहे. चला, हे बक्षीस गेलं. पण आधीची 2 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे वहिनी चला तुम्हाला लक्ष्मी तर देतो मी. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.